मंडळी 4 ते 5 दिवसापासून सरासरी या आठवड्यामध्ये एक महाराष्ट्रामध्ये प्रकरण सुरू झालं. ते म्हणजे विकास लवांडे यांनी 20 महाराजांची यादी जाहीर केली आणि त्यांना घुसखोरी असा शब्द लावण्यात आला. 20 जणांमध्ये छोटे मोठे नावं नाही आहेत, ज्यांनी हिंदुत्वासाठी, धर्मासाठी, वारकरी संप्रदायासाठी अहोरात्र दिवस रात्र प्रयत्न केले, जीवाचं रान केलं आणि कोणतीही आशा न ठेवता धर्मासाठी, वारकरी संप्रदायासाठी मोठं योगदान दिलं, मोठा शिष्य परिवार तयार केला. परंतु 20 जणांच्या यादीमध्ये मोठमोठ्या मंडळींची नावं आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हालचाली सुरू झाल्या आणि खूप मोठे काही घडामोडी घडत गेल्या आणि अद्यापही त्या घडामोडी चालूच आहेत. परंतु याच संपूर्ण घडामोडींमधून सध्या श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणाहून अजून एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनंतर ही बातमी जशी बाहेर आली तेव्हापासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये खळबळ सुरू झाली आणि या बातमीमुळे पुन्हा एकदा वारकरी संप्रदायातीलच पुन्हा एकदा नावं चर्चेत आली. हालाकी या घटनेमध्ये, या संपूर्ण घटनेमध्ये जे काही घडलंय यावर पोलीस तपास करत आहेत, तिघे पोलीस करत आहेत. परंतु ज्या महिलेने आरोप केलेले आहेत त्या आरोप केलेल्या मंडळींवरती, त्या महाराजांवरती छोटे मोठे नावं नाहीत, तर खूप मोठे नावं त्या महिलेने या तक्रारीमध्ये घेतलेले आहेत. ते संपूर्ण घटना आपण पाहणार आहोत. परंतु आरोप केले म्हणजे आरोपी नसतात, चौकशी दरम्यान सिद्ध होतं. या अगोदर देखील आरोप झाले परंतु त्यातून निर्दोष मुक्तता झाली. परंतु जी बदनामी व्हायची ती होऊन गेली. त्या अगोदरच सर्वांना सांगू इच्छितो, आरोप झाले म्हणजे आरोपी नसतात. परंतु ज्या महाराजांवरती आरोप केले त्या महाराजांनी देखील एक बैठ दिलेली आहे. ती अशी आहे की हे आरोप मी स्वीकारत नाही, त्याचं मी खंडन करतो आणि माझ्या बदनामी करण्यासाठी, माझ्यावर षडयंत्र करण्यासाठी हे आरोप केलेले आहेत, गुन्हे दाखल केलेले आहेत. बिनबुडाचे आरोप केले किंवा पत्रकारांनी, न्यूज रिपोर्टरनी माझी बदनामी जर केली, माझ्या फोटोचे वापर केले तर मी कायदेशीररित्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे, असं देखील त्यांनी प्रामाणिकपणे भूमिका मांडली. परंतु हे प्रकरण काय आहे हे आपण अगोदर समजून घेऊया. आणि पत्रकारांमध्ये, पेपरमध्ये सुद्धा बातम्या आलेल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण ही चर्चा सुरू झालेली आहे. त्याचा आढावा आपण घेऊ, नेमकं त्या महिलेने गुन्हा दाखल काय केला आहे. परंतु यामध्ये महाराजांनी हे आरोप फेटाळलेले आहेत, चौकशी दरम्यान संपूर्ण समोर येईल. परंतु तो आढावा आपण अगोदर घेऊया. एका महिलेनं सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आणि हा धक्कादायक प्रकार आळंदी परिसरात उघडकीस आला. यामध्ये 7 एप्रिल 2026 रोजी, त्याच्या अगोदर देखील 4-5 महिन्यापूर्वी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली होती. परंतु या प्रकरणामध्ये पीडित महिलेनं 24 एप्रिल 2026 रोजी दिघी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार यामध्ये जे नाव आलेले आहे ते म्हणजे अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल सुरेश चोरडिया, कानिफनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे, तसंच अजून एका महिलेचा यामध्ये समावेश आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 7 एप्रिल रोजी संशयित पीडितेच्या घरामध्ये घुसले कोण, ही मंडळी, आणि त्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले. त्यानंतर पीडितेवर जबरदस्तीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसंच तिला हे घर आमच्या नावावर कर, अन्यथा घर विकून पैसे दे, नाहीतर तुला असाच त्रास आम्ही देत राहू, अशी धमकी दिली. त्याच दरम्यान या घटनेच्या 4 ते 5 महिन्यापूर्वीही संशयित पीडितेच्या घरी आले होते. त्यावेळीही त्यांनी जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला. पीडितेने केलेल्या भाताच्या पातेल्यात एका संशयिताने लघुशंका केल्याचे देखील धक्कादायक आरोप हा फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आला. तिसऱ्या दिवशी संशयित पुन्हा पीडितेच्या घरी गेले आणि पीडितेने दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी शिवीगाळ केली. तसंच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे नमूद देखील करण्यात आलेले आहे. या घटनेनंतर संपूर्ण पुन्हा परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे. पिंपरी चिंचवड दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली होती. 7 जणांनी 7 एप्रिल 2026 रोजी संगनमतानं पीडितेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं, तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. इतकंच नव्हे, पीडितेच्या घर त्यांच्या नावावर करण्यासाठी आरोपींनी सतत दबाव टाकला. घर विकून पैसे नाही दिल्यास सतत त्रास देण्याची धमकी ही फिर्यादीमध्ये दिली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पीडित महिलेनं 24 एप्रिल 2026 रोजी श्याम महाराज राठोड यांच्यासह अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, राहुल सुरेश चोरडिया, कानिफनाथ गुले, युवराज खरमाटे आणि एक महिला आहे, त्या महिलेचं नाव उघड केलेलं नाही, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये फिर्यादीत पीडित महिलेनं आरोपींवर अत्यंत संतापजनक
आणि अमानवीय असे आरोप केलेले आहेत. आरोपींनी केवळ 7 एप्रिल रोजीच नाही तर गेल्या 4-5 महिन्यापूर्वी देखील पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या छळवणुकीचा कळस म्हणजे आरोपींपैकी एकाने पीडितेने बनवलेल्या भाताच्या पातेल्यात लघुशंका केल्याचा आरोप देखील महिलेने केलेला आहे. आता हा आरोप कितपत योग्य आहे हे तपासाच्या अंती सिद्ध होईल, परंतु हे आरोप आणि गुन्हा चार्जशीट समोर येते. काही घटनेच्या काही काळानंतर आरोपींनी पुन्हा पीडितेच्या घरी गेले, तिला शिवीगाळ केली, पीडितेचं चारित्र्य हनन करण्याच्या उद्देशाने तिची सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देखील देण्यात आली. सध्या दिघी पोलीस ठाण्यात आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. त्यानंतर पुढे असं म्हटलंय, या प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त झालं. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विलास लमांडे यांनी वारकरी संप्रदायात 20 महाराज हे घुसखोर आहे असा मोठा दावा, मोठा वाद केला होता. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून संग्राम भंडारे यांनी लमांडे यांच्यावर शिवीगाळ केली होती. लमांडे यांनी ज्या महाराजांचा उल्लेख केला होता त्यापैकी एका महाराजावरच आता सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. या घटनेमुळे नावावरून वाद निर्माण झाला होता, चांगली झुंपली होती. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपले असून ज्या महाराजांच्या नावावरून वाद निर्माण झाला होता त्यांच्यातीलच एका व्यक्तीवर एवढे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने लमांडे यांच्या जुन्या वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. आमदार रोहित पवार यांच्या सत्ताधाऱ्यांवर घणाघात देखील पाहायला मिळतो. गंभीर गुन्ह्याची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजप आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांवर थेट निशाणा साधला. महिलांच्या अब्रूवर हात टाकणारे व्यक्ती कधीही वारकरी संप्रदायामध्ये असू शकत नाहीत अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना राजाश्रय देऊन त्यांचे संरक्षण करायचे की त्यांना खरा चेहरा जनतेसमोर आणायचा हे आता सत्ताधाऱ्यांनीच ठरवावे. या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात संतापाची लाट असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पुढे म्हटलेलं आहे, त्या महिलेने जे आरोप श्याम महाराज राठोड यांनी आरोपी फेटाळलेले आहेत. महिलेने सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर श्याम महाराज राठोड यांनी प्रतिक्रिया दिली, माझ्यावर झालेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, त्याचं मी खंडन करतोय, सत्यहीन आणि व्यर्थ आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करावी ही हात जोडून विनंती. या प्रकरणात कसल्याही प्रकरणात माझा संबंध नाही. जर मी दोषी आढळलो तर फाशीची शिक्षा मला देण्यात यावी. FIR मध्ये माझं कुठेही नाव नाही असल्यास मला फाशी शिक्षा द्यावी. तारीख, वेळ, काळ लिहिलेली नाही. सर्वांचा CDR तपासायला हवा. लवांडे प्रकरणामुळे माझ्यावर आरोप करण्यात आले म्हणून मला दोषी ठरवण्यात जात आहे. माझ्यावर षडयंत्र केलं जात आहे. मी संन्यासी आहे. धर्मकार्य खटकत असल्याने माझ्यावर आरोप केले आहेत. माझा कुठलाही दोष नाही. काही सुपारीबाज पत्रकार, धर्मांविरोधी लोक असुरी आनंद घेत आहेत. ते माझा फोटो वापरून माझ्या बातम्या करत आहेत. त्यांना माझा इशारा आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. खोट्या बातम्या देणाऱ्यांवरही कारवाई होईल. माझा न्यायालयावर विश्वास आहे. थोडा वेळ लागेल असं श्याम महाराज म्हणालेले आहे. त्यांनी त्यांची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे. परंतु या बातमीनंतर, गुन्ह्यानंतर चर्चा तर सुरू झाली. परंतु काही दिवसापूर्वी गेल्या वर्षी असंच एक प्रकरण बाहेर आलं होतं अभिमन्यू यांच्याबाबत, अभिमन्यू आंधळे. परंतु जे त्यांना ट्रोल करण्यात आलं त्यानंतर ट्रोलिंग तर झाली, परंतु त्या प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तताही झाली. परंतु जी बदनामी व्हायची, जे ट्रोलिंग व्हायचं त्याचा सामना त्यांना करावा लागला. मानसिकरित्या त्यांचा छळ देखील झाला, मानसिकरित्या त्यांना त्रास झाला. परंतु निर्दोष मुक्तता झाली, परंतु जो त्रास व्हायचा तो झाला, जी बदनामी व्हायची ती झाली. तसंच आता या प्रकरणामध्ये देखील होऊ नये. जर खरंच दोषी असतील तर ते कायद्यामध्ये तपासामध्ये समोर येईलच आणि त्यानंतर दोषी ठरवले जातीलच. परंतु त्या अगोदर सामाजिकरित्या पत्रकारांना देखील विनंती असेल की आरोप केला किंवा गुन्हा दाखल केला म्हणजे ते दोषी नसतात. तपासानंतर सिद्ध होईल, त्यानंतरच सर्व काही समोर येईल. सध्या या बातमीने खळबळ उडालेली आहे महाराष्ट्रामध्ये, आळंदी परिसरामध्ये, पिंपरी चिंचवड, पुणे परिसरामध्ये. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? त्या महिलेने केलेले आरोप हे खरंच असतील, खरंच महाराज दोषी असतील किंवा नसतील, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? लवकरच तपासात समोर येईल. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. धन्यवाद.